लोकांना लोकशाहीमध्ये जो मताचा अधिकार आहे तो मिळावा यासाठी विरोधी पक्षांनी सगळ्यांनी आदरणीय साहेबांचे आहेत हे खऱ्या अर्थाने हे सत्यासाठी लढा उभा केलेला आहे। जे मतदानाची चोरी झाली त्या संदर्भात आज विरोधी खासदारांनी जे आंदोलन केलेलं आहे, निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर जे मोर्चा घेऊन जायचा होता तर पण दिल्ली पोलीस प्रशासनाचा बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडून टाकण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जात आहे। कारण निवडणूक कमिशन आयोगाने किती मोठ्या प्रमाणात हा स्कॅम केला हे सर्व जनतेच्या समोर आज लक्षात आलेलं आहे। राहुल गांधी फक्त आरोप करतात, पुरावे देत नाहीत। नाही, पुरावे दिले ना। राहुल गांधींनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये पुरावे दिले। एका कुटुंबात 80 मतदाराची नोंदणी आढळून आली। माझ्या शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये आमच्या प्रतिभा त्या ठिकाणी उमेदवार होत्या। त्या उमेदवारांनी एकाच बिल्डिंगमध्ये 7,000 मतदाराची नोंदणी सुद्धा आढळून आलेली आहे। असे पुरावे निवडणूक आयोगाकडे दिलेले आहेत। पण देवेंद्र फडणवीस असं म्हणता आहेत की 4 वेळा आवाहन केलं गेलं निवडणूक आयोगाकडे। एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकतं, ईव्हीएम हॅक करून मतचोरी होते असाही एक मुद्दा इंडिया अलायन्सकडून अनेकदा व्यक्त केला गेला आहे। तर ईव्हीएम हॅक होऊ शकतं तर ते पुराव्यानिशी सिद्ध करा असं 4 वेळा आवाहन केलं गेलेलं देवेंद्र फडणवीस म्हणतात निवडणूक आयोगानं सांगितलं। ज्या देशाने ईव्हीएम मशीन काढली त्या देशामध्ये सुद्धा मतदान प्रक्रिया ही पारदर्शक मतदार बॅलेटवरच घेतलं जातं आणि आपल्या देशामध्ये जे यांत्रिकी पद्धतीने मतदान घेतलं जातं हा एक स्कॅम्प आहे। तुम्ही पाहिला असेल अद्यापपर्यंत काही राजकीय मंडळी ईव्हीएमवर शंका व्यक्त करत होते, पण आज सर्वसामान्य माणूससुद्धा, शेतातला माणूससुद्धा म्हणतो की ईव्हीएम घोटाळा झालेला आहे आणि राज्याच्या निवडणुकीमध्ये 100% ही निवडणूक ईव्हीएम असू किंवा वेग ऍक्टिव्हिटीज करून ही निवडणूक जिंकलेली आहे। शरद पवार साहेबांनी मध्यंतरी असं पत्रकार परिषदेत सांगितलं की काही व्यक्ती आल्या होत्या आणून देऊ शकतो असं। सत्ताधारी जे आहेत फडणवीस असतील किंवा सत्ताधारी असं म्हणतायत एवढा गंभीर प्रकार त्यावेळेस शरद पवारांनी निवडणूक आयोग असेल, पोलीस यंत्रणा असेल यांच्या निदर्शनास का आणून दिला नाही? आमचा निवडणूक आयोगाने या निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शकपणे पार पडती या यंत्रणेवर तोपर्यंत विश्वास असल्यामुळं आम्ही त्या पद्धतीचं कुठलंही पाऊल उचललं नाही। पण ही घटना ज्यावेळेस निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आमच्या लक्षात आलं की अशा प्रकारे जे व्यक्ती आलते त्यांचं जे बोलणं होतं त्यामध्ये सत्यता होती। पण त्या ज्या व्यक्ती आहेत पवार साहेबांपर्यंत पोहोचल्या म्हणजे त्या कोणीतरी नावाजलेल्या असणार किंवा त्या क्षेत्रातल्या त्या तज्ज्ञ असणार। तर अशा वेळेस आता शरद पवार त्या व्यक्तींची नावं उघड का नाही करत आहेत? साहेबांकडे जे व्यक्ती येऊन गेले त्याबद्दल वेळेप्रसंगी पवारसाहेब नावं पण उघड करू शकतात, पण त्या काही गोष्टींचं सस्पेन्स असतं, एक गुप्तता असते। एखादा माणूस विश्वासाने आपल्याजवळ एखादी गोष्ट सांगतो याचा अर्थ ती गुप्तता पाळणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं। बघा आता खासदारांना बसमध्ये भरून नेलं जात आहे, पण महाराष्ट्रातील काही खासदार आहेत। आपण आधी एनसीपी शरद पवार गटातील खासदारांशी बोललो। सर तुम्ही मला सांगाल की ज्या पद्धतीने तुम्हाला अडवलेलं आहे इकडे, म्हणजे संसदेमध्ये या विषयावरती चर्चा घेतली जात नाहीये, म्हणजे चुकीच्या गोष्टी करून त्या म्हणजे आपण म्हणतो ना चोर तो चोर आणि वरून शिरदोर अशा पद्धतीने सरकारचं काम चाललंय। इथे सगळे खासदार एकत्रितपणे निवडणूक आयोगावरती मोर्चा घेऊन चालले होते, अतिशय शांत पद्धतीने चालले होते आणि इथे बॅरिकेटिंग लावून पोलीस फोर्स लावून आम्हाला म्हणजे पलीकडे जाऊ दिलं जात नाही। आता मला इथं बोलायचं होतं तर बोलू सुद्धा दिलं जात नव्हतं। अशा प्रकारची दडपशाही सरकारच्या माध्यमातून केली जाते आणि अतिशय चुकीचं आहे। बिहारमधील जनता असेल किंवा देशातील सगळ्या राज्यामधील जनतेला जो मताचा अधिकार लोकशाहीमध्ये दिलेला आहे तो मताचा अधिकार हिरावून घेण्याचं काम सध्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून हे सरकार करतंय आणि त्यामुळे ते या पद्धतीने चुकीच्या गोष्टी दडपण्यासाठी अशा पद्धतीची दडपशाही ते करताय। निवडणूक आयोग म्हणतं की राहुल गांधी फक्त आरोप करतात, आम्ही त्यांना आवाहन करतो आहोत की शपथपत्रावर लिहून द्या, पुरावे आमच्या पुढे सादर करा, ते करत नाही।
आता तुम्ही व्हिडिओ जर बघितला असेल, राहुल गांधी साहेबांनी ज्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीचं प्रेझेंटेशन दिले, त्यानंतर बऱ्याच लोकांनी हे करून बघितल्यानंतर त्याची सत्यता त्या ठिकाणी दिसून आलेली आहे. आणि एका बाजूला बिहारच्या बाबतीमध्ये जो 65 ते 70 लाख मतदार लिस्टमधून गायब झालेले, आणि हे झाल्यानंतर सरकारने ताबडतोब ती ऑनलाईन जी लिस्ट दिसत होती ती सुद्धा गायब केलेली आहे. याच्यावरून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येत आहे. जर तुम्ही केलेलं नसेल तर तुम्हाला झाकून ठेवण्याची गरज नाही, आणि ते झाकून ठेवताय म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये कुठंतरी पाणी मुरतंय आणि ते दिसू नये म्हणून सगळ्या पद्धतीने अशा गोष्टी केल्या जात आहेत. पण मोर्चा इथे अडवण्यात आला. खरं तर 30 नेत्यांना केंद्रीय निवडणूक आयोग भेटीसाठी अनुकूल होता, पण मोर्चाच्या माध्यमातून हा शक्ती प्रदर्शनाचा इंडिया अलायन्सचा इरादा आहे. शेवटी ठराविक लोकांना बोलवण्यापेक्षा शेवटी देशातून इथे 543 खासदार निवडून येतात आणि प्रत्येक 25-30 लाख मतदारांचं नेतृत्व खासदार करत असतो. आणि एक 5-25 लोकांनी जाण्यापेक्षा अतिशय शांततेने सगळे खासदार जात होते, परंतु सरकारने अशा पद्धतीने अडवणूक करून त्यांना त्यांच्या हक्कापासून बाधित करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. पण एक विरोधी म्हणजे जे सत्तेत आहेत, जे तुमचे राजकीय विरोधक आहेत, ते म्हणतात लोकसभा निवडणुकीचे निकाल महाविकास आघाडी इंडिया अलायन्सच्या बाजूने लागले तेव्हा काही निवडणूक आयोगावर आक्षेप नव्हता, पण विधानसभेत जेव्हा पराभव झाला तेव्हा निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला जातो. त्याही वेळेस वेगळं तंत्र वापरलं होतं, ह्यावेळेस मतदार गायब करण्याचं तंत्र वापरलेलं आहे. त्यावेळेस बरोबर मतदान कसं डायव्हर्ट होईल या पद्धतीचे प्रयोग केलेले होते, परंतु त्याची पातळी कमी होती आणि लोकांचा एवढा प्रतिसाद होता की त्याच्या पुढे सगळ्या गोष्टी फिक्या पडल्या. जिस तरह से मोर्चा रोका गया है, शर्मनाक है, दिखाता है इलेक्शन कमीशन के चोर की दाढ़ी में तिनका जो कहा जाता है वही हो रहा है. हमारे साथ जो व्यवहार किया जा रहा है दिखाता है कि इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया भारतीय जनता पार्टी की बातों पे काम कर रहा है, उनके मुद्दों पे चल रहा है, इसलिए हमसे मिलने को तैयार नहीं है. चुनाव आयोग कह रहा है कि राहुल गांधी सिर्फ आरोप ना करे, सबूत देने का काम इलेक्शन कमीशन का है. हमने बाकायदा तथ्यों के आधार पर हमने बताया है किस तरीके से वोटों की हेराफेरी हो रही है. यही हेराफेरी महाराष्ट्र के चुनाव में हुई थी और एलओपी ने बाकायदा उन्हीं के डेटा का इस्तेमाल कर बोगस वोटर्स दिखाए हैं, उन्होंने ड्यूप्लिकेशन ऑफ वोटर्स दिखाया है, मल्टीपल एपिक आईडीज दिखाया है. ये पूरे लोकतंत्र पर ही सवाल उठाता है. अब इलेक्शन कमीशन को देश को जवाब देना चाहिए. ये आरोप नहीं है, ये तथ्यों के साथ एक हमने एजेंडा लिया है, वो बताया हमें. लेकिन 30 नेताओं से मिलने के लिए चुनाव आयोग तैयार था, फिर भी मोर्चा के माध्यम से शक्ति प्रदर्शन किया गया. जनप्रतिनिधि विपक्ष के कितने हैं? जनप्रतिनिधि विपक्ष के जितने हैं उतना ही उनको समय देना चाहिए. ये क्या 30 सांसदों को बुलाओ और बाकी सबको बाहर रखो? ये सब जनता से चुनकर आए हैं, जनता के वोट से, जिसपे आप चोरी करने का काम कर रहे हैं, डकैती करने का काम कर रहे हैं. लेकिन अभी आगे क्या है? यहाँ तो चुनाव ये लड़ाई हम लड़ते रहेंगे क्योंकि ये जो तथ्य सामने आए हैं ये चौंकाने वाले तथ्य हैं. जो चीज आज तक जनता के मन में शक होता था आज सामने प्रूफ के साथ उन्होंने दिखाया है, तो ये लड़ाई जारी रहेगी. एक मिनिट. अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे की सगळे ऑपोजिशनचे MPs इथे आले आणि आम्हाला आतमध्ये जाऊ देत नाहीये. आम्ही केला काय? आम्ही फक्त सरकारचे त्रुट्या काय आहे. सरकार म्हणजे कोण? सरकार म्हणजे जे काय ऑटोनॉमस बॉडीज आहेत ते सुद्धा सरकार आहे. ते पब्लिक सर्वंट आहे, ते त्यांचा काम आहे पब्लिक सर्व्हिसेस. आणि त्यांची जबाबदारी ही आहे की जर पब्लिकनी एवढे लोक जे आले ते 400, 500, 800 लोक नाही आहे. हे आवाज देशाच्या कोपऱ्यातून एक माणसाची आवाज आहे. ही आवाज घेऊन इथपर्यंत सगळे खासदार आले आणि यांना जर तुम्ही लक्ष देत नाही आहे की काय त्रुटी आम्ही पॉईंट आऊट केलेल्या आहे, त्यांनी स्वतःहून सांगितलं पाहिजे हो आम्ही डिजिटल पद्धतीने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आम्ही वोटर्स रोल करू शकतो. काही नको, कशाला नको हे? कारण हे अधिकार आहे जनतेचा, ज्याची आवाज आम्ही घेऊन इथे आलेलो आहोत. तर ते डिटेन करतात आम्हाला. मॅडम म्हणतात ते वारंवार की बघा, आक्षेप कोणाचाही असो, कधीही असो, आक्षेप सिस्टमवर आहे. जर सिस्टममध्ये त्रुटी दाखवली तर त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. ते पब्लिक सर्वंट आहे. एक डॉक्टर आहे, मला ऐका, एक डॉक्टर आहे, डॉक्टरांनी सांगितलं की मी ऑपरेशन करतो. इलेक्शन कमिशन डॉक्टरसारखं आहे, त्यांनी ऑपरेशन केलं.
पेशंटनी सांगितलं माझ्या पोटामध्ये कात्री लागलेली आहे, माझा पोट दुखतो. इलेक्शन कमिशन काय म्हणतो? ॲफिडेव्हिट द्या पेशंटला. जर देशाच्या लोकतंत्र पेशंट असेल तर इलेक्शन कमिशनर जर डॉक्टर असेल तर त्यांचं काम आहे आधी माहिती करून घेणं की त्रुटी काय आहे, त्याच्यावर लक्ष देणं. मॅडम इथे धक्काबुक्की झाली, अनेक खासदारांना आंदोलन करू दिलं नाही. मी तेच म्हणते की ही आवाज फक्त या 800 लोकांची नाही आहे. ही आवाज देशाच्या कोपऱ्यातून लहान सहान गावातून प्रत्येक माणसाची आवाज आहे. हे जनतेची आवाज दाबू शकत नाही पण ते तसं करत आहे आणि हे लोकतंत्रावर हल्ला आहे असं माझं म्हणणं आहे. माझं एक म्हणणं आहे, तुम्ही एक सिरियल बघत असाल मार्वल सिरीज अवेंजर्स म्हणून, युवकांमध्ये खूप हे आहे. त्याच्यात थॅनॉस असतो. थॅनॉस काय करतो? थॅनॉस म्हणतो की जर जगाला चांगलं करायचं असेल तर अर्धी लोकसंख्याला आपण एक चुटकीमध्ये संपवू. तशा पद्धतीने कारभार चालू आहे, थानोस पद्धतीने चालू आहे की एक चुटकीमध्ये अर्धी लोकसंख्या कट करावं आणि मग आपण जग दुरुस्त करण्याच्या मार्गीवर आहोत असं त्यांना वाटतं. हे थानोस मानसिकता आहे, थानोस पद्धती हे आम्हाला मान्य नाही आहे. पुढे आंदोलन, बाकी काय, जनतेची आवाज पोहोचणारच आहे आणि जनतेची आवाज घेऊन येण्याचं काम आमचं आहे. आम्ही ते बिलकुल करणार. प्रत्येक विपक्षाचा खासदार यांची ड्युटी आहे, आमची ड्युटी आहे की आम्ही त्रुटी सरकारचे काय आहे ते पॉईंट आऊट करणं. ज्यांचं काम आहे हे सांगणं की हो पारदर्शक पद्धतीने आम्ही काय चूक आढळली तर आम्ही करतो. हे नाही की तुम्ही चुकलो आम्ही चुकलो. आम्ही कोणाच्यावर आक्षेप घेत नाही आहे की तुमचाच फक्त हे आहे, कुठेही असू शकतो. सिस्टममध्ये रिफॉर्म करणं लोकतंत्रामध्ये काम नाही आहे का? हा माझा प्रश्न आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.